नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृषभ राशींच्या व्यक्तींना जून 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृषभ राशींच्या व्यक्तींना हा महिना साधारणपणे सर्व बाबतीत अनुकूल असं म्हणता येईल. म्हणजे आपण जर 100 गोष्टी करायला घेतल्या असतील तर 70 गोष्टीमध्ये तुम्हाला अनुकूलता दर्शवते. बाकी 30 गोष्टी ज्या आहेत त्या काही मेहनतीने, काही प्रयत्नांनी, काही उशिरा फळ देतील, पण अनुकूलता त्यामध्येही दिसून येते, पण टक्केवारी जोड थोडी कमी आहे. पण एकंदरीत वृषभ राशींच्या व्यक्तींना हा महिना अनुकूल आहे बऱ्याच अंशी असं म्हणता येईल. वृषभ राशींच्या व्यक्तींना प्रकृतीमध्ये जो काही त्रास त्यांना पूर्वीपर्यंत होत होता त्यामध्ये आता सुधारणा घडायला लागलेली आहे. आरोग्य त्यांचं सुधारत आहे, त्यामध्ये प्रगती होत आहे. औषध पाणी जे चालू आहे त्याला रिस्पॉन्स तुमची बॉडी चांगला करते असं ह्यामध्ये दिसून येतं. म्हणजे अँटीबॉडीज ज्या आहेत त्या तुमच्या चांगल्या ताकदवान घडवत आहेत तुम्हाला आतमध्ये, त्यामुळे औषधाला तुम्ही चांगलं सहकार्य देत आहे असं म्हणायला हरकत नाही. आरोग्य तुमचं चांगलं आहे म्हटल्यावर तो उत्साह सगळीकडे तो तुम्हाला जाणवतो. तसाच या महिन्यात तो तुम्हाला जाणवेल आणि नवीन नवीन संकल्पना तुमच्या ज्या आहेत डोक्यामध्ये त्या हळूहळू अंमलात आणण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. काही गोष्टी कागदावर असतील, काही कोणाशी चर्चा केली असेल, काही गोष्टी प्रत्यक्षात उतरवल्या असतील तर त्यामध्ये प्रगती दिसून येते. आपलं उत्पन्न आणि त्याचं साधन जे आहे त्यामध्ये चांगली प्रगती दिसून येते. त्याचप्रमाणे या उत्पन्नातून नवनवीन आयडिया आपल्याला अशा सुचतील की ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढवणारा किंवा व्यवसाय वाढवणारा असा हा महिना आहे असं म्हणता येईल. कारण हातात भांडवल असलं की नवीन नवीन संकल्पना लगेच अंमलात आणता येतात. तर तसं तुमच्या हातात आता भांडवल आहे, त्यामुळे नवीन नवीन संकल्पना तुम्ही अंमलात आणू शकता. व्यवसायाच्या वाढीच्या दृष्टीने तुम्ही आता विचार करू शकता. म्हणजे व्यवसाय करणाऱ्यांसाठी वृद्धी निर्माण करणारा हा महिना आहे असं म्हणता येईल. नोकरदार व्यक्ती ज्या आहेत त्यांना थोडा हाताखालच्या व्यक्तींपासून थोडासा त्रास दिसून येतो. म्हणजे त्यांचं नॉन कॉपरेशन किंवा त्यांच्याकडून वेळोवेळी मिळणारं सहाय्य जे आहे त्यामध्ये थोडं बेगडी, म्हणजे थोडंसं आर्टिफिशियल असं दिसून येतं. तर योग्य समज द्या आणि तुमच्या हाताखाली काम करणारे लोक आहेत त्यांना थोडीशी जरब बसवा असं मला सांगायचं आहे. कारण काही वेळेला आपण जर कमांडिंगली काही गोष्टी करून घेतल्या नाहीत तर ते होत नाहीत. म्हणून हाताखालच्या व्यक्तींना थोडं आपण यावेळेला शिस्तीचा बडगा दाखवा किंवा तो बडगा उगारा तरी निदान असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे तुमच्या सहकार्यांचा आणि विशेषतः हाताखालच्या लोकांचा तुम्हाला जो काही सहकार्याचा हात आहे तो निश्चितपणे मिळू शकेल. व्यवसाय वृद्धी किंवा ट्रेडिंग करणारे जे लोक आहेत विशेषतः त्यांनी खूप मोठी रिस्क या महिन्यात घेऊ नये. कारण ट्रेडिंगमध्ये एका ठिकाणून काही माल घेतला, दुसऱ्या ठिकाणी विकला, यामध्ये जे काही कमिशन मिळतं ते कमिशन या महिन्यामध्ये कुठेतरी अडकलं जाईल किंवा अपेक्षित कमिशन या महिन्यात थोडं मिळायला त्रास होईल असं दिसून येतं. म्हणून खूप मोठी रिस्क जी आहे ती घेऊ नका असं मला सल्ला या ठिकाणी ट्रेडर लोकांना द्यायचं आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांनी थोडा आळस सोडावा आणि आळस सोडून आपल्या थोडंसं विचारमंथन करून आपली पठणशक्ती किंवा वाचनशक्ती थोडी वाढवायला हवी. कारण काही गोष्टी पाठच कराव्या लागतात, काही गोष्टी वारंवार उजळणी करावी लागते. तर तशी तुम्हाला या महिन्यात करायची आहे तर शिक्षणात प्रगती दिसून येते. जी मुलं किंवा जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत
त्यांनी या महिन्यात आवश्यक असलेल्या परीक्षा ज्या आहेत त्या 15 तारखेनंतर जून महिन्याच्या द्याव्यात असा सल्ला मी या ठिकाणी देईन. म्हणजे त्यांना ते यशप्राप्ती होईल ऑनलाईन एक्झाममध्ये आणि त्यांना अपेक्षित जे काय ॲडमिशन वगैरे आहे त्यासाठी मार्ग त्यांचा सोपा होईल असं मला या ठिकाणी वृषभ राशीच्या व्यक्तींना सांगायचं आहे. कौटुंबिक बाबतीत म्हणाल तर वेळोवेळी ज्येष्ठांचा सल्ला जो आहे तो आपल्याला मिळेल, तो शिरोधार्य माना आणि त्यांना नक्की फॉलो करा की जेणेकरून तुम्हाला या प्रकारे जे काही त्रास असतात ते होणार नाही. कारण कधीकधी असं असतं आपल्याला मोठ्यांचे सल्ले मिळतात, आपण सगळ्या वेळी ते मानत नाही, पण जेव्हा मानायला हवेत तेव्हा मानायला हवेत. अशा वेळी जर तुम्ही ज्येष्ठांचा सल्ला मानलात तर तुम्हाला निश्चित फायदेशीर तो ठरू शकतो. कारण ज्येष्ठ म्हणजे याचा अर्थ काय की अनुभवाने ज्येष्ठ. त्या अनुभव ज्यांना आहे त्यांच्याकडून आलेले विचार जे आहेत ते तुम्हाला निश्चित फायदा मिळवून देतील असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. कुटुंबामध्ये काही खर्च करावे लागले, प्रवास करावे लागले कुटुंबाला घेऊन, तर ते या महिन्यात अवश्य करा. त्यातून तुम्हाला एक वेगळा आणि विशिष्ट प्रकारचा आनंदच या बाबतीत मिळेल असं मी सांगू इच्छितो. या महिन्यामध्ये कोर्ट कचेरी किंवा कोणाला दावा लावणे, कोणाला कोर्टात खेचणे आणि उगाच धमक्या देणे या गोष्टी मात्र टाळा. त्या फोल ठरतील आणि तुमची परीक्षा त्यामध्ये घेतली जाईल आणि तुम्ही जर त्यात अपयशी ठरलात तर तुमची टर उडवली जाईल असं मला दिसून येतं. म्हणून कोर्ट कचेरी या बाबतीत तुम्ही या महिन्यात पडू नका असं वृषभ राशींच्या व्यक्तींना मला सांगायचं आहे. हे होतं वृषभ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.